नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉबवरती घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, वसई विरार शहर महानगरपालिका भरती निघालेली आहे 2026 ची चांगली पॉझिटिव्ह यामध्ये आहे. याच्यामध्ये जे पद असणार आहे, आता पदांचे नाव दिलेले आहे: बालरोग तज्ञ, साथरोग तज्ञ, शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक, ओके. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, त्याच्यानंतर स्टाफ नर्स, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम सहाय्यक व बहुउद्देशीय आरोग्य सेवकसाठी तर पदभरती आहे. आता एकूण इथे 145 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. त्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. एम-डी वाले अप्लाय करू शकता, एम-बी-बी-एस वाले अप्लाय करू शकता, एम-बी-बी-एस वाले अप्लाय करू शकता, बी-डी-एस वाले अप्लाय करू शकतात, ओके. डी-एन-बी वाले अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर जी-एन-एम, बी-एस-सी नर्सिंग वाले अप्लाय करू शकता, डी-फार्मसी, बी-फार्मसी वाले अप्लाय करू शकता, बी-एस-सी, डी-एम-एल-टी वाले अप्लाय करू शकता, एनी ग्रॅज्युएट डिग्री वाले अप्लाय करू शकता आणि 12वी पास असाल तरी अप्लाय करू शकता आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झाले असेल तरी आपण अप्लाय करू शकता. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अप्लाय करण्याला आपल्याला फी लागणार नाही. वसई विरार आपली महानगरपालिका हे आपले नोकरी ठिकाण असणार आहे. आता तुमची हे जे असणार आहे सिलेक्शन प्रोसेस, तुमचं मुलाखतीवर इथं सिलेक्शन केलं जाणार आहे. तुमचं मुलाखत होणार आहे वसई विरार महानगरपालिका कार्यालयामध्ये होणार आहे. ओके. आता अर्ज सादर करण्याचा तुम्हाला आता कालावधी देणार आहे. कशा पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज पाठवायचा त्यांच्या ॲड्रेसवर. तो फॉर्म भरून तुम्हाला ॲड्रेसवर पोस्टाने पाठवा किंवा स्वतः जाऊन तिथे तुम्ही जमा पण करू शकतात. आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण स्टेप बाय स्टेप देणार आहे. कशा पद्धतीने अप्लाय करायचे, पदं कोणती-कोणती असणार आहे, पगार काय असणार आहे, अशी इत्यादी माहिती या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपले Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप, Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली आहे मित्रांनो, वसई विरार शहर महानगरपालिकाकडून इथं भरती निघालेली आहे. वैद्यकीय आरोग्य विभागाकडनं महानगरपालिका मुख्य कार्यालयाकडून ए विंग 7वा मजला, यशवंतनगर, विरार पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर करिता. ओके. आता इथे ईमेल ॲड्रेस वगैरे देण्यात आलेला आहे. ओके. यामध्ये ईमेल ॲड्रेस पण आहे. तुम्ही बघू शकतात आणि दिनांक 23/1/2026 ला याचा अपडेट आलेली आहे. आता याच्यात बघू शकता 2026 ची लेटेस्ट पॉझिटिव्ह देण्यात आलेली आहे. आता जाहिरातीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यावर बघून घेऊ. आता राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NUHM व 15 वित्त आयोग व राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम NTEP अंतर्गत ठोक मानधनावरील रिक्त पदे कटांतरी पद्धतीने भरण्याबाबत याची आलेली आहे अपडेट्स. ओके. आता वसई विरार महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NUHM 15 वित्त आयोग राष्ट्रीय आरोग्य क्षयरोग सुदृढीकरण कार्यक्रम NTEP अंतर्गत करार तत्वावर ठोक मानधन तात्पुरता स्वरूपात कटांतरी पद्धतीने 11 महिने कालावधीसाठी रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांची निवड करण्याकामी वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ञ, साथरोग तज्ञ, शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक, एम-बी-बी-एस अर्धवेळ पूर्ण वेळसाठी आहे. या संवर्गातील उमेदवारांच्या थेट मुलाखती घेण्यात येणार आहे, जे की 2 फेब्रुवारी 2026 ते 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, सामान्य परिषद कक्ष, ए विंग 7वा मजला, यशवंतनगर, विरार पश्चिम येथे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मुलाखत घेण्यात येणार आहे. आता याच्यात देण्यात आलेली आहे. ओके. त्याच्यामध्ये आता पुढे गेल्यानंतर तसेच अधिकारी बी-ए-एम-एस, स्टाफ नर्स, जी-एम-सी नर्सरी, औषधी निर्माता, त्याच्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, त्यानंतर कार्यक्रम सहाय्यक, बहुउद्देशीय आरोग्य सेवक पुरुष या संवर्गातील पदांच्या थेट मुलाखत न घेता मेरिट पद्धतीने पदभरतीच्या प्रक्रिया करण्यात येणार येईल. ओके. तसेच तरी संबंधित पदासाठी आवश्यकता, शैक्षणिक अर्हता, पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना विविध नमुन्यातील अर्ज व आवश्यक गुणपत्रिके, प्रमाणपत्रकी, मूळ मूळ प्रती, स्वाक्षरांकित प्रतीसह 2 फेब्रुवारी 2026 ते 6 फेब्रुवारी 2026 सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आपल्याला वसई विरार महानगरपालिका मुख्य कार्यालय तळमजला, यशवंतनगर, विरार पश्चिम येथे
बाय हँड किंवा टपालाने आपल्याला कुरिअरने सादर करण्यात यावे. ओके. आता याच्यामध्ये दिलेल्या मुदतीत प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. मुद अ, दिलेल्या म्हणजे ज्या दिलेल्या टाईमाचा ज्यांचे टपाल गेले त्यांचा इथे विचार केला जाईल. बाकीच्यांचा विचार केला जाणार नाही. टपाल आणि कुरिअरने करण्यात आलेल्या अर्ज कालावधी कार्यालयांच्या पोहोचण्याची दक्षता घ्यावी. उशिरा व अपूर्ण प्राप्त अर्ज दाखल घेतला जाणार नाही याची नोंद घ्यावी. आता तुम्हाला काय दिलेलं आहे याच्यामध्ये स्पष्टपणे काय दिलं त्यांनी इथं, तुमचं सिलेक्शन प्रोसेस जी आहे, जे बाकीची जी पदं दिलेली आहे यामध्ये हे जे आहे वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ञ, श शहर गुणवत्ता कार्यक्रम सेवक, एम-बी-बी-एसची अर्धवेळ, पूर्णवेळ यांची डायरेक्ट मुलाखती म्हणजे इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. ओके. जे की 2 फेब्रुवारी 2026 ते 6 फेब्रुवारी 2026 ला 11 ते 3 च्या सुमारास, जे की त्यांच्या वसई विरार महानगरपालिकामध्ये. ओके. आणि त्याच्यानंतर जी उर्वरित पदे आहे वैद्यकीय अधिकारी, एम-बी-बी-एस, स्टाफ नर्स, जी-एन-एम, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कार्यक्रम सहाय्यक, बौद्धिक आरोग्य सेवक पुरुष. ओके. यांचं डायरेक्ट तुम्हाला जे मेरिट मेरिट म्हणजे कसं, की तुमच्याला जे तुमची शैक्षणिक अर्हतांची जी टक्केवारी आहे, त्या टक्क्यानुसार तुम्हाला ते सिलेक्ट केलं जाईल. जसं की तुमचं ग्रॅज्युएशन बेस असेल किंवा 12वी बेस असेल त्यानुसार. ओके. 2 फेब्रुवारी 2026 ते 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपल्याला याच्यात अप्लाय करता येणार आहे. ओके. आणि याच्यात 11 ते 3 या वसई विरारमध्ये आपल्याला इथं इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. ओके. असं ते सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर तक्ता दिलेला आहे. अनुक्रमांक, पदांचे नाव, प्रवर्ग दिलेला आहे, एकूण पदसंख्या दिलेला आहे, शैक्षणिक अर्हता दिलेला आहे, वयोमर्यादा दिलेली आहे, मासिक एकत्रित मानधन देण्यात आलेलं आहे. ओके. आता आपण पुढे बघूया, स्टेप बाय स्टेप माहिती घेऊया. आता याच्यामध्ये 1 नंबरचं पद दिलेलं आहे बालरोग तज्ञ. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे एकच पद आहे अनुसूचित जातीकरिता इथे एक पदसंख्या देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये एम-डीमध्ये, डी-सी-एचमध्ये, डी-एन-बीमध्ये आपल्याला झालेलं पाहिजे. ओके. 70 वर्षापर्यंत आपलं वय असेल तर आपल्याला याच्यात चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळते. ₹75,000 महिना आपल्याला याच्यात देण्यात येणार आहे. ओके. तर चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळते. आता 7 रोग तज्ञासाठी खुल्या प्रवर्गासाठी एक पद दिलेलं आहे याच्यामध्ये पण. ओके. तर चांगली पॉझिटिव्ह आपल्याला याच्यात पण बघायला मिळते 7 रोगमध्ये. ओके. एक पदासाठी. आता याच्यामध्ये पण ॲनी मेडिकल ग्रॅज्युएट, एम-बी-बी-एस, त्याच्यानंतर आयुष ई-टी-सी आपल्याला एम-पी-एच आणि एम-एच-एमध्ये एम-बी-ए वगैरे हे झालेलं असेल, 70 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ₹35,000 पगार भेटणार आहे. शहर गुणवत्ता कार्यक्रम सहाय्यमध्ये याच्यात दिलेलं आहे. खुल्या प्रवर्गासाठी एक पद, ॲनी मेडिकल ग्रॅज्युएट, एम-बी-बी-एस, बी-डी-एस, आयुषमध्ये आपलं झालेलं असेल, एम-पी-एच व एम-एच-एमध्ये, एम-एच-एमध्ये, ओके, एम-बी हेल्थमध्ये तर खुल्या प्रवर्ग 38 वर्षापर्यंत, राखीव प्रवर्ग 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतात. ओके. आता पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, एम-बी-बी-एस, एन-एच-एम करून आहे. याच्यामध्ये टोटल आता कॅटेगरीनुसार 10 पदे देण्यात आलेली आहे. घ्या बघून घ्या. याच्यामध्ये एम-बी-बी-एस विथ एम-आय-सी, एम-सी-आय रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. एम-एम-सी रजिस्ट्रेशन आपलं झालेलं पाहिजे. 70 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ₹75,000 महिना आपल्याला मिळणार आहे. जो की शासनाकडून ₹60,000 आणि महानगरपालिकेकडून ₹15,000 देण्यात येणार आहे. आता अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीसाठी एम-बी-बी-एस, एन-एच-एमसाठी दिलेलं आहे. बिंदू नामावली लागू नाही आहे. 19 पदे दिलेलं आहे. एम-बी-बी-एस विथ एम-सी-आय रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे. एम-एम-सी कडून रजिस्ट्रेशन झालेली पाहिजे. वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ₹30,000 तुम्हाला पगार इथं देण्यात येणार अर्धवेळमध्ये. तर वैद्यकीय अधिकारी एम-बी-बी-एसमध्ये 15 वित्त आयोगामधून एकूण इथं 52 पदे दिलेली आहे. एम-बी-बी-एस उमेदवार न मिळाल्यास आपल्याला बी-ए, एम-एस तात्पुरते नियुक्ती करण्यात येणार आहे, असं सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे एम-बी-बी-एस, एम-सी-आय रजिस्ट्रेशन झालेलं पाहिजे आणि एम-एम-सी रजिस्ट्रेशन झालेले पाहिजे. जर बी-एम-एच जर भेटले तर बी-एम-एस वाले पण अप्लाय करू शकता. 70 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ₹60,000 महिना भेटणार आहे. जर तुम्ही बी-एम-एचचे असाल तर 38 वर्षापर्यंत खुल्या प्रवर्गावर राखीव 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आणि तुम्हाला पगार याच्यावर भेटणार आहे बी-एम-एचवर ₹25,000, 15,000 कामावर आपल्याला आधारित मोबदला मिळणार म्हणजे टोटली ₹40,000 पगार देण्यात येईल. ओके. आता तक्ता क्रमांक 2 दिलेला आहे. याच्यामध्ये जर बघायला गेलं पदाचे नाव दिलेलं आहे, प्रवर्ग, पदसंख्या, एकूण पदसंख्या, शैक्षणिक अर्हता दिलेली आहे, वयोमर्यादा दिलेली आहे, मासिक एकत्रित मानधन देण्यात आलेले आहे. याच्यामध्ये स्टाफ नर्स दिलेले आहे, जी-एन-एममध्ये, स्त्रीमध्ये, एन-एच-एम करता. एकूण इथं कॅटेगरीमध्ये बघून घ्या तुम्ही या 6 पदे दिले झालेलं आहे. शैक्षणिक पात्रता जी-एन-एम, बी-एससी नर्सिंग झालेलं पाहिजे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग नोंदणी आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गांना 38 वर्ष आहे. राखीव प्रवर्गांना 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. पगार असणार आहे 34,800. शासनाकडून दिलं जाणार 20,000 आणि मनपाकडून देण्यात येणार आहे ₹14,800. ओके. स्टाफ नर्स दिलेल्या हातात जी-एन-एम, स्त्रीमध्येच 15 वित्त आयोगानुसार याच्यामध्ये दिलेल्या आहे 12 पदे.
GNM, BSc नर्सिंग आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग आवश्यक नोंदणी. खुल्या प्रवर्ग 38 वर्षापर्यंत, राखीव 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. यांना पगार असणार आहे ₹20,000. ओके. त्याच्यानंतर औषध निर्माता देण्यात आलेले आहे. याच्यामध्ये पद NUHM मध्ये एक पद आहे. याच्यामध्ये डी फार्मा, बी फार्मा, MPC रजिस्ट्रेशनवाले अप्लाय करू शकता. खुल्या प्रवर्ग 38 वर्ष, राखीव प्रवर्गामध्ये 43 वर्षावाले अप्लाय करू शकता. ₹20,800 पगार तुम्हाला मिळणार आहे. औषधी निर्मात्यासाठीच्या राष्ट्रीय क्षयरोग व दूरीकरण कार्यक्रममध्ये NTEP करिता खुल्या प्रवर्गासाठी एक पद आहे. डी फार्मसी, बी फार्मसीवाले अप्लाय करू शकता. MPS रजिस्ट्रेशन झालेले पाहिजे. खुल्या प्रवर्गावर 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गावर 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ₹17,000 पगार तुम्हाला भेटणार आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी NHM करिता याच्यात 3 पदे देण्यात आलेली आहे. BSc विथ DMLT मध्ये याच्यात पद आहे. 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. खुल्या प्रवर्गाने राखीववाले जर 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ₹8,700 पगार आहे. आता कार्यक्रम सहाय्यकसाठीचा अपॉर्च्युनिटी आहे. खुल्या प्रवर्गांना एक पद आहे आणि ज्या एक पदासाठी विद्यापीठातील आपल्याला कोणत्याही शाखेतील पदवी आपण उत्तीर्ण असले पाहिजे आहे. शासन मान्य संस्थेमधून मराठी आणि इंग्रजी लघु टंकलेखन 30 शब्द प्रतिबंधित आपण झालेली पाहिजे. खुल्या प्रवर्गांना 38 वर्षापर्यंत, राखीव प्रवर्गावाले 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ₹18,000 पगार तुम्हाला मिळेल. आता बहुउद्देशीय आरोग्य सेवक पुरुषसाठी 15 वित्त आयोगामध्ये असणार आहे. या 37 पदे आहे. 12वी सायन्स आपलं झालेली पाहिजे उत्तीर्ण आपण. त्याच्यानंतर पॅरामेडिकल बेसिस ट्रेनिंग कोर्स किंवा झालेला असेल किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स झालेला असेल तर तुम्हाला इथं बहुउद्देशीय आरोग्य सेवक म्हणून MPWचा कामकाजाचा अनुभव असेल तर प्राधान्य दिलं जाईल. खुल्या प्रवर्गांना 38 वर्ष, राखीवसाठी 43 वर्ष आहे. ₹18,000 पगार तुम्हाला याच्यात पण भेटणार आहे. आता याच्यात दिलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान NUHM अंतर्गत वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये रिक्त पदांच्या कटांतरी पद्धतीनुसारच्या आपल्या अनुषंगाने मार्गदर्शन सूचनांची राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखडा मंजुरीपैकी रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात वसई विरार महानगरपालिकाच्या वेबसाईट दिलेली आहे. याच्यामध्ये www.vvcmc.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेले वयोमर्यादा दिलेली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत वय जाहिरातीमध्ये विविध केलेल्या वयोमर्यादा असणे आवश्यक आहे. आता माननीय आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालय राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मुंबई दिनांक 25 मे 2019 रोजीच्या पत्रानुसार पदांसाठी अतिविशिष्टज्ञ, विशिष्टज्ञ व पूर्णवेळ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS यांचे वयोमर्यादा 70 वर्ष व वयाच्या 60 किंवा त्यापेक्षा अधिक वयांच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून प्राप्त करून शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या क्षमता असल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. उमेदवारांना स्वतःचे पूर्ण नाव, माध्यमिक शाळांचे प्रमाणपत्र अचूकपणे नोंदवलेले अर्जासोबत माध्यमिक शाळांच्या प्रमाणपत्रांची प्रत जोडावी. म्हणजे 10वी-12वीचे जे असेल प्रमाणपत्र वगैरे त्याच्यावर आपलं नाव लिहून घ्यायचे, तिथे प्रत जोडायची आहेत. माध्यमिक शाळांचा आपल्याला परीक्षा प्रमाणपत्रांच्या जन्मतारीख अर्जाचा नमूद केलेला आहे. आता जाहिरातीत प्रसिद्ध करण्याचे केलेल्या दिनांकानुसार असणारे उमेदवाराचे वय, दिवस, महिने अचूकपणे नमूद करावे. अर्ज करिता असणारी अर्जदार हा विवाहित असलेल्या विवाह नोंदणी प्रमाणपत्र नावात बदल असल्याचं ग्रॅज्युएट कॉपी आपल्याला लागणार आहे. जर तुमचं लग्न झालेली महिला असाल तर विवाह नोंदणीचा दाखला चालून जाईल. जर तुम्ही नाव चेंज केलेलं असेल स्वतःहून तर तुम्हाला ग्रॅज्युएट कॉपी द्यावा लागेल. ओके. आता अर्जामध्ये उमेदवारांचे स्वतःच्या वैध ईमेल ID व पर्यायी ईमेल ID, चालू भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल क्रमांक आपल्याला द्यायचे आहे. अचूकपणे आपल्याला त्याच्यावर कॉल वगैरे होईल, मेल वगैरे जाईल, त्याची दक्षता घ्यायची आहे. त्याच्यानंतर उमेदवार आपला जातीचा तपशील अचूकपणे नमूद करावा. कोणत्या कॅटेगरीमध्ये आपण त्याचं जात प्रमाणपत्र द्यायचं आहे. अर्जदारांनी आपला सध्याचा पत्ता व कायमस्वरूपीचा पत्ता अचूकपणे नोंदवायचा आहे. आता अर्ज करण्याच्या अनुषंगाने सूचना दिलेल्या आहे. शैक्षणिक अर्हते बाबीचा सविस्तर व अचूक तपशील नोंद करावा. त्याच्यानंतर दिलेल्या अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवारांकडे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे. अर्ज भरत असताना अंतिम वर्षात मिळालेल्या गुण व टक्केवारी अचूकपणे नमूद करावी. ग्रेड अथवा अन्य श्रेणी दिलेल्या आहे. त्याच्यानंतर आपल्याला न करता गुणांची टक्केवारी नमूद करणे अनिवार्य आहे. त्यानंतर उमेदवारांनी
फॉर्मामध्ये नमूद केलेल्या माहितीनुसारच अर्जाची छाननी करण्यात यावी. पात्र उमेदवारांना नियुक्तीच्या दरम्यान आवश्यक त्या शैक्षणिक अर्हतांच्या मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे आपल्याला साक्षांकित प्रत पण घेऊन जायची आहे. म्हणजे ओरिजिनल कॉपी आणि झेरॉक्स कॉपीचा सेट पण घेऊन जायचे आहे. त्याच्यानंतर पदाकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, पात्रता ही शासकीय मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था विद्यापीठातूनच प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. आर्थिक दुबलदृष्ट्या उमेदवारांकरिता शासन निर्णयामध्ये सामान्य प्रशासन विभागामध्ये दिलेले आहे, जे की 31/5/2019 मध्ये वितरित करण्यात आलेल्या प्रमाणपत्रात सादर करणे आवश्यक आहे. आरक्षणीय प्रवर्गामधील उमेदवारांना जात प्रमाणपत्र तसेच चालू वर्षातील वैधता असलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रांचा अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. अनुभव दिलेला आहे. याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता व आवश्यक असलेल्या अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरचा फक्त शासकीय, निमशासकीय खाजगी संस्थेमध्ये अनुभवग्राह्य धरण्यात येईल. त्यानुसार शैक्षणिक अर्हता कायम कायम सो कायम शैक्षणिक अर्हता धारण करण्यापूर्वी अनुभवातील नोंद करण्यात येऊ नये. त्या अनुभवाची परिगणना करण्यात येणार नाही. ओके. आता अनुभवाचा तपशील दिलेला आहे. नमूद करण्यात असताना ज्या शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थेमध्ये अनुभव प्रमाणपत्र प्राप्त आहे, अशा शासकीय, निमशासकीय आणि खाजगी संस्थेचा तपशील फॉर्ममध्ये नमूद करावा. ज्याचे प्रमाणपत्र आपल्याकडे आहे अनुभवाचे, त्याचे नाव टाकायचं आहे. अनुभव प्रमाणपत्र नसल्यास अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही. अनुभव प्रमाणपत्रामध्ये अनुभवाचा कालावधी संपुष्टात नमूद असावा. त्यानंतर अनुभव प्रमाणपत्रांच्या तपशील नमूद करताना दिनांक व कार्यमुक्ती दिनांक म्हणजे हजर दिनांक व सोडलेला दिनांक अचूकपणे नमूद करावा. त्यानंतर कालावधी अनुभव प्रमाणपत्रामध्ये नोंदवल्याची दक्षता घ्यावी. यामध्ये तफावत आढळल्यास सदर प्रमाणपत्र अवैध ठरले जातील. ओके. ज्या पदाकरिता अर्ज केलेला आहे त्या पदाकरिता आवश्यक असलेला अनुभवच ग्राह्य धरण्यात येईल. या व्यतिरिक्त इतर अनुभव असल्यास असा अनुभव विचार घेतला जाणार नाही. आता कुटुंबाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र 28/3/2005 नुसार लागू करण्यात आलेल्या 28/3/2005 पासून 28/3/2005 पासून 2 पेक्षा अधिक मुले असणारे उमेदवार राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत पदभरतीसाठी पात्र ठरणार नाहीत. म्हणजे आपल्या 2 मुलांच्या वरची जर मुलं असेल 2005 नंतर तर तुम्ही त्यात पात्र नसणार नाहीत. ओके. तर त्याच्यानंतर तुम्हाला याचं सर्टिफिकेट नोंदवून द्यायला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र लागणार आहे. निवड पद्धत दिलेली आहे. सदर पदभरतीमध्ये अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या उमेदवारांच्या अर्जामधील गुणवत्तेनुसार गुणांकन पद्धतीने निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. संदर्भ क्रमांक सर्व अधिकारी माननीय अध्यक्ष निवड समिती यांच्याकडून राखून ठेवलेले आहेत. आता उमेदवारांची निवड करण्याची असल्यास शासनाच्या मार्गदर्शन सूचनांची गठीत करण्यात आलेल्या समिती यांच्या मान्यतेमध्ये अतिरिक्त अभियान संचालय राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मुंबई यांच्या 17/3/2022 रोजीच्या पत्रानुसार निषेक लावून एकास 3 व एकास 5 उमेदवारांची निवड गुणांकन पद्धतीने करण्यात येईल. उमेदवार निवडताना उमेदवारांचे गुणांकन पदवी व पदवीच्या परीक्षेतील अंतिम वर्षातील गुण अतिरिक्त अर्हता विचारता घेऊन खालीलप्रमाणे करण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आपल्याला थेट मुलाखत देण्यात आलेली आहे. अतिविशेष तज्ञ व विशेष तज्ञ वैद्यकीय अधिकारी MBBS ही थेट आपल्याला मुलाखती घेऊन आपल्याला भरण्यात येणार आहे. आता गुणांकनाच्या पद्धतीनुसार अवलंबून करण्यात येईल. ओके. सब्जेक्ट नॉलेजचे 10 मार्क आहे. रिसर्च आणि अकॅडमिक नॉलेजचे 10 मार्क आहे. लिडरशिप क्वालिटीचे 10 मार्क आहे. ॲडमिनिस्ट्रेटर ॲबिलिटीचे 10 मार्क आहे. एक्सपिरियन्सचे 10 मार्क आहे. गव्हर्नमेंट एक्सपिरियन्सचे 2 मार्क आहे 1 वर्षाला आणि प्रायव्हेट एक्सपिरियन्सचे 1 मार्क आहे 1 वर्षाला. एकूण याच्यामध्ये 10 गुण मिळेल. अशी 50 गुणांची असणार आहे आपली मुलाखत. आता याच्यामध्ये देण्यात आलेले आहे गुणांकन पद्धती दिलेल्या उपरोक्त थेट मुलाखतीमधील पदाव्यतिरिक्त इतर सर्व पदांकरिता गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे राबवण्यात येईल. ओके. आता विवरण दिलेलं आहे, तपशील दिलेला आहे व अधिकात्मक गुण दिलेला आहे. आता पदासाठी आवश्यक क्वालिफिकेशन दिलेल्या अंतिम वर्षात गुणांच्या आधारे दिलं आलेलं आहे. मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीमध्ये 50 प्रमाणे प्रोबेशन काढावे. ओके. 60% गुण प्राप्त असल्यास आपल्या 50% प्रमाणे प्रोबेशन 60/50 बाय 100 असे 30 असं दिलेलं आहे. 150 गुण मिळणार आहे. आता पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेसाठी अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास संबंधित विषयांच्या अधिकासाठी शैक्षणिक अर्हतांचा
विचारता घ्यावी. आता अधिकात्मक 20 गुण घ्यावेत. ओके. मिळालेल्या गुणमध्ये आपल्याला गुणांची टक्केवारी 20 प्रमाणे प्रोबेशन्स आपल्याला प्रोफेशन काढायचं आहे, ज्यामध्ये स्टाफ नर्स पदाची आवश्यकता शैक्षणिक अर्हता करून दिलेल्या अतिरिक्त बी-एस-सी नर्सिंग शैक्षणिक अर्हता पूर्ण उमेदवारांनी अर्ज केलेल्या असल्याच्या उमेदवारांच्या बी-एस-सी नर्सिंग अंतिम वर्षात 60% प्राप्त असलेल्या त्यास 20% प्रमाणे आपल्याला प्रोफेशन काढायचं. 60.20 गुणिले भागिले 100 म्हणजे 12 गुण असे देण्यात येईल. म्हणजे इथे 20 गुण आहे. आणि संबंधित आपल्याला पदांशी निगडीत दिलेले आहे. प्रत्यक्ष एका वर्षासाठी 6 गुण देण्यात जाणार आहे. एका वर्षाकरता 6 गुण, जास्तीत जास्त 30 गुण देण्यात येईल. ओके. म्हणजे 30 गुण असे 100 गुण आहे यामध्ये. ओके. एकूण. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर आपल्याला याच्यात दिलेले आहे आपल्याला सर्वसाधारण सूचना वगैरे देण्यात आलेल्या आहे आपल्याला. आता याच्यामध्ये ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर चेक करून टाका. त्याच्यावरच तुम्हाला डेली बेसिस अपडेट वगैरे येणार आहे. गुणांकन यादी केल्यानंतर 2 किंवा त्यापेक्षा अधिक जास्तीत जास्त समान गुण असल्यास त्यांच्या वयांच्या नुसार प्राधान्य देण्यात येणार आहे. मुलाखत आपल्याला होणार आहे. संबंधित आपल्याला सर्वसाधारण सूचना याच्यात देण्यात आलेल्या आहे. वसई विरार महानगरपालिकेकडून. ओके. छोट्या-मोठ्या सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहे. अटी वगैरे ते आपण वाचून घ्या. ओके. त्यानंतर इथे खाली आल्यानंतर अर्जांचा नमुना देण्यात आलेला आहे. आता अर्ज नमुना कसा आहे ते आपण आता बघूया यामध्ये. ओके. आता वसई विरार महानगरपालिका राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान NUHM 15 वित्त आयोग, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम NTEP अंतर्गत तुम्हाला इथे कोणत्या पदासाठी आपल्याला फॉर्म भरायचं, नाव टाकायचं, कटांतरी पदासाठी आपण जाहिरात देण्यात येत आहे. आता जाहिरात अनुक्रमांक दिलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला फोटो लावायचा आहे सगळ्यात आधी आणि क्रॉस साईन करून द्यायची आहे. आता प्रति माननीय आयुक्त सह वसई विरार महानगरपालिका मुख्य कार्यालय विरार पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर 401303 हा पिनकोड आहे. संपूर्ण नाव आपल्याला मराठी व इंग्रजीमध्ये आपल्याला कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं आहे. मराठीत पण लिहायचं, इंग्लिशमध्ये पण लिहायचं आहे. संपूर्ण नाव टाकायचं आहे याच्यामध्ये. आता मराठीमध्ये टाकायचं आहे यामध्ये आणि याच्यामध्ये इंग्लिशमध्ये. स्वतःची आता सॉरी याचं आडवं नाव टाकायचं आहे मराठीमध्ये, याच्यात इंग्लिशमध्ये. स्वतःचे नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. ओके. वडिलांचे नाव टाकायचं मराठीमध्ये, पतीचं नाव असेल तर मराठीमध्ये टाका किंवा इंग्लिशमध्ये टाका. आई-वडिलांची नाव वगैरे मराठी, इंग्लिशमध्ये टाका. आईचे नाव. ओके. पत्र व्यवहाराचा पिनकोडसह पत्ता टाकायचा आहे यामध्ये संपूर्ण. ईमेल ॲड्रेस टाका याच्यात. त्याच्यानंतर आपल्याला मोबाईल क्रमांक टाकून द्या याच्यामध्ये. संपूर्ण मोबाईल क्रमांक जो तुमचा असेल, चालूवाला असेल तोच टाका. ओके. त्याच्यानंतर जन्मतारीखसाठी आपल्याला तारीख, महिना, वर्ष ते टाका. ओके. त्याच्यानंतर दिले आलेले आहे आपल्याला 1/1/2026 रोजीपर्यंतचा वर्ष, वय, महिने, दिवस किती ते टाका. त्याच्यानंतर आता शैक्षणिक अर्हतामध्ये जर बघायला गेले तर अनुक्रमांक उत्तीर्ण केलेली परीक्षा, विद्यापीठाचे मंडळाचे नाव, उत्तीर्ण झाल्याचे वर्ष व टक्केवारी टाकायची आहे. ओके. HSC त्याच्यानंतर ग्रॅज्युएट, डिप्लोमा जे पण आपलं असेल ते टाका. BSc नर्सिंग वगैरे जे असेल ते. अनुभव टाका. जे की संस्थेचे नाव, पत्ता टाका व कालावधी टाका. कुठून कुठपर्यंत काम केलेलं आहे, किती वर्ष काम केलेलं आहे. 1, 2, 3 कॉलम देण्यात आलेले आहे. त्या जातीमध्ये ज्या जातीमध्ये ते येत असाल त्याची आपल्याला बरोबरची खूण करायची आहे. याच्यात संपूर्ण कॅटेगरीची नावं झालेली आहे. ज्या कॅटेगरीमध्ये येतं त्याच्यात आपण टिक करून टाका. ओपनमध्ये असाल तर ओपनमध्ये अशी टिक करा. ओके. आता आपल्या विरुद्ध न्यायप्रद प्रविष्ट प्रकरण फौजदारी शिस्तभंग विषयक आपल्याला तस्मै इत्यादी कारवाई चालू आहेत काय? तर थोडक्यात माहिती द्यायची असेल तर होय करा, नसेल तर नाही लिहा, डॅश करून द्या. ओके. आता अर्जांसोबत खालील छायांकित प्रत आपल्याला सत्यप्रत जोडण्यात द्यायची आहे. आता याच्यामध्ये आता प्रत आपल्याला जोडायचे आहे, जे की सिग्नेचर करून आपल्याला झेरॉक्स कॉपीवर. ओके. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र व गुणपत्रिका 10वी 12वी पदवी. ओके. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग, इंडियन मेडिकल काउन्सिलिंग संबंधित नोंदणी प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला, रहिवासी दाखला, वादिवाद दाखला, अनुभवाचा दाखला, त्यांचा जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल दाखला, पॅन कार्ड, आधार कार्ड हे डॉक्युमेंट आपल्याला याच्या मागे लावायचे आहे. भारतीय नागरिकत्व आपण आहात ते करून घ्यायचं टिक मार्क. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहेत काय? तर होय किंवा नाही ते करा. मी असे प्रमाणित करतो की करते की वर नमूद केलेली माहिती ही खरी असून खोटी आढळल्यास उपरोक्त नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल व माझ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई पण होईल याची मला जाणीव आहे. ठिकाण टाका, आपला दिनांक टाका, त्या दिवसाचं नाव सही व आपलं नाव याच्यामध्ये टाका. ओके. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जे की लग्न झालेल्यांसाठी आवश्यक आहे. आपलं नाव वगैरे टाका, किती मुलं आहेत तुम्हाला त्यांचे नाव वगैरे टाका. मग आज रोजी मला हे 2 मुले आहेत, त्यांची जन्मतारीख टाका दोघींची. ओके. त्यानंतर ठिकाण टाका, दिनांक टाका, अर्जदारांचं सही व नाव टाकून द्या. ओके.
अशी याची पी-डी-एफ 2च पेजेसची 2-3 पेजेसची पी-डी-एफ आहे. ओके. तर याच्यामध्येच अटॅच केलेली आहे संपूर्ण माहिती सोबतच याची पी-डी-एफ फॉर्मॅट मी तुम्हाला Telegram चॅनल, WhatsAppला मी शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता आणि तुम्हाला वसई विरारची ऑफिशियली वेबसाईट लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. जेणेकरून तुम्हाला काही बघायचं असेल वेबसाईट तुम्ही जाऊन चेकिंग पण करू शकता. ओके. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. Telegram चॅनल, WhatsAppवर Insta आयडीची, Facebook आयडी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथून जाऊन अपडेट वगैरे घेत राहा डेली बेसिसवर. त्याच्यात देत असतो मी. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपडेट येत असतो. अशा नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.